हे काय मनीष, स्वतः वेळ देऊन बोलायचं आणि स्वतःच उशीर यायचं. अगं सॉरी सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. मी ट्रॅफिकमध्ये अडकलो म्हणून लेट झाला. बरं बोल, तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना. हा, महत्वाचं तर बोलायचं होतं पण अरे बोल ना, काय झालं? काही सिरियस आहे का? नाही नाही नाही, काही तसं सिरियस नाही आहे. मग बोल ना, काय झालं? हे बघ संजना, म्हणजे मला खूप दिवसापासून तुला कन्फेस करायचं होतं, पण कसं बोलू आणि कुठून सुरुवात करू तेच समजत नाहीये. हे बघ संजना, आपण खूप चांगले मित्र आहोत. आपण खूप दिवसांपासून एक दुसऱ्यांना ओळखतो, एक दुसऱ्यांसोबत काम करतो. इवन आपली ट्युनिंग पण खूप चांगली आहे. त्या दृष्टीने मला तू खूप आवडतेस. आपण लग्नाचा विचार करायचा का? अ, मला माहिती आहे तुझ्यासाठी एक शॉकिंग असेल. कदाचित तुझा नकारही असेल तर तू बिनधास्त सांग, काही हरकत नाही. फक्त नाराज होऊन अबोला धरू नको किंवा आपली मैत्री तोडू नकोस प्लीज. अरे हो हो, रिलॅक्स. हे बघ, मला माहिती होतं तू मला हे कधी ना कधी विचारणार आहेस, त्यामुळे माझ्यासाठी हे शॉकिंग वगैरे नाही. काय? तुला हे माहिती होतं? मग तुझं उत्तर काय? तू काही विचार केला असशील ना? हे बघ मनीष, आपलं लग्न वगैरे होणं शक्य नाही. आपण मित्र म्हणून कायम एकत्र राहूयात ना. पण का? काय झालं? अ, माझ्यात काही कमी आहे का? काही नाही रे. काय झालं सांग ना. म्हणजे तुला असं वाटतंय का की काका भाऊ तयार होणार नाहीत? त्यांना मी कन्व्हिन्स करतो ना. नाही, तसं नाही आहे. नाही रे, असं काही नाही आहे. मला नाही करायचं आहे लग्न वगैरे, माझी इच्छाच नाही आहे. ओके ओके. पण मला कारण तरी सांगशील का? मला वाटतं मला निघायला हवं. संजना, ऐक ना. आपण खूप चांगले मित्र आहोत. त्या नात्याने तरी सांगशील का काय कारण आहे ते? मी कारण सांगितलं ना तर तूही मला नकारच देशील. काय? तू इतकं खात्रीने कसं काय सांगू शकतेस? आता तर मला कारण ऐकायचंच आहे. भलेही तुझा नकार आहे, मान्य आहे, पण मला कारण ऐकायचं आहे. हॅलो. कोण? अच्छा कुसुम. अगं किती दिवसांनी फोन केलास, काय म्हणतेस? अरे वा, अभिनंदन. पुढल्या आठवड्यात का? छान छान. हो हो, संजनाची सुद्धा बोलणी सुरू आहेतच, पण बघू आता. तिच्या आयुष्यात तिच्या नशिबात कधी योग लिहून ठेवलाय ते माहीत नाही. अर्थात बोलवणारच. चल चल, ठेवते हां. बाय. हां, लग्नाला आम्ही नक्की येऊ. बाय. बघ संजना, आणि मी तुला किती वेळा सांगितलंय ग, जी परिस्थिती आहे ती मी स्वीकारली आहे ना. मला नाही करायचं ग लग्न वगैरे. मला कळतंय ग, लहानपणी तुझ्या बरोबर जे झालं त्यास तुझा काहीच दोष नव्हता. पण हे असं आयुष्य तुला एकट्याने काढायचं आहे का? मान्य आहे, तू सुशिक्षित आहे, समजूतदार आहे, चांगल्या जॉबला आहे, पण हे असं एकट्याने आयुष्य काढणं फार त्रासदायक असतं. आता या विषयावर चर्चा पुरे, मला उशीर होतोय. बाय. तू काही आमचं ऐकणार नाहीस. अगं नीट सांभाळून जा. अगं ती आता मोठी झाली आहे, तिला तिचे निर्णय घेऊन देत ना. हो, मी आई आहे तिची. तिच्या काळजीने जीव जळतो.
आपण तिला किती दिवस पुरणार आहे? एवढ्या उशिराने झालेली एकुलती एक मुलगी आहे. तिचं पुढे कसं होणार ह्याचीच मला काळजी लागून राहते. तिचं सगळं चांगलं व्हावं एवढंच वाटतं. अगं खरं आहे तुझं, पण तिचं लग्न होणार नाही हे आता आपण स्वीकारायला नको का? पण डॉक्टरांचे ते शब्द आजही माझ्या कानात घुमतात. हे बघा, आम्हाला तुमच्या मुलीचा जीव वाचवण्यात यश आलं आहे, पण तिचा ॲक्सिडेंट पोटावर अशा पद्धतीनं झाला आहे की तिचं युट्रेस रप्चर झालं, म्हणजेच तिच्या गर्भाशयाला प्रचंड इजा झाली. ब्लिडिंगसुद्धा खूप झालं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालं आहे. त्यामुळे ज्या गर्भाशयाच्या भागाला इजा झाली आहे तो भाग आम्हाला काढून टाकावा लागला आहे. यात आनंदाची बातमी एवढीच आहे की तिचा जीव वाचला आहे, पण तुमची मुलगी कधीही आई होऊ शकत नाही. कळलं मी का नकार दिला ते? बोल, कोणता मुलगा लग्न करेल माझ्याशी? हे बघ मनीष, मला तुला किंवा इतर कोणालाही फसवायचं नाही रे. मला सांग, आपण लग्न का करतो? आपण किती वरवर वेगळी उत्तरं दिली तरी या प्रश्नाच्या मुळाशी मात्र एकच उत्तर, ते म्हणजे मूल जन्माला घालणं. पण एकमेकांवर असलेल्या प्रेमाचं काय? आज कितीतरी जोडपी अशी आहेत जी फिजिकली एकत्र आहेत पण मेंटली एकत्र आहेत का? नाही. दोघांमध्ये प्रेम, संवाद, एकमेकांबद्दल आदराची भावना आहे का? त्या पहिल्या स्पर्शाची जाणीव आहे का? अजिबात नाही. असं का? म्हणजे आपण लग्न का करतो? तर फक्त आणि फक्त मूल जन्माला घालण्यासाठी? मला वाटतं मला निघायला हवं. थांब, मी तुझ्यासोबत लग्नासाठी तयार आहे. काय? अरे पण का? हे बघ, मला कोणाची सहानुभूती नाही नाही नाही, मी सहानुभूती दाखवत नाहीये आणि हे मी सिद्धही करू शकतो. हे बघ, मला असं वाटतं की मूल जन्माला घालणं हा लग्न करण्याचा मुख्य हेतू असू शकत नाही. कारण की आपण एक दुसऱ्यांच्या सोबत राहणं, एक दुसऱ्यांसोबत वेळ घालवणं, एक दुसऱ्याला समजून घेणं, गोष्टी शेअर करणं, यासाठी देखील लग्न असतंच ना. हे बघ, काही जोडपी अशी असतात ज्यांना मूल होत असतं पण ते त्यांना हवं नसतं, आणि काही जोडपी अशी पण असतात ज्यांना मूल होत नसतं पण ते त्यांना हवं असतं. काही तर जोडपी अशी पण असतात की ज्यांना मूल होतं ते त्याला वाढवतात, शिकवतात, मोठं करून सक्षम बनवतात. मग आयुष्यात लग्न करण्याचा हेतू फक्त मूल जन्माला घालणं हाच असू शकत नाही ना. आता अमुक अमुक जोडप्याला जर मूल होत नाही तर हा त्यांचा पर्सनल इश्यू आहे, हे समाज का समजत नाही? आता बघ, एखाद्या जोडप्याला जर नाही मूल होतंय तर ते दत्तक घेतील किंवा नाही घेतील हा त्यांचा प्रश्न आहे. आता विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे, त्याचा वापर करतील. आता मूल जन्माला घालणं यासाठीच लग्न आणि यामुळेच कुटुंब, ही जर धारणा असेल ना तर कुटुंब सुखी राहणारच नाही. कुटुंब सुखी होण्यासाठी एकमेकांबद्दल प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, तरच ते कुटुंब सुखी होऊ शकतं. कारण कुटुंब हाच पहिला समाज आहे. हे बघ, मला इतकंच सांगायचं होतं. आता तरी तू लग्नाला तयार आहेस का? तरीही तुला नकार द्यायचा असेल तर तू बिनधास्त नकार देऊ शकतेस आणि आता तू जाऊ शकतेस. रागवलंस का? हे बघ मनीष, मी आतापर्यंत खूप निराशा सहन केली आहे रे, आणि आतापर्यंत मला असं कोणी समजावलंही नव्हतं रे. आणि तुझे हे विचार ऐकून मला खूप बरं वाटलं. आणि आता मला तुला नकार देऊन मला तुझ्यावर अन्याय नाही करायचा. म्हणजे तू लग्नाला तयार आहेस? हो. आता याला माझी सहानुभूती असं नको समजू प्लीज. हो, कळलं. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे काय? चाफा? जनरली गुलाब आणतात, तू चाफा आणलायस? गुलाब सुंदर दिसतो पण सुगंध तितकासा देत नाही.
पण हा चाफा सुंदरही दिसतो आणि सुगंधही देतो. आणि तू देखील या चाफ्यासारखीच आहेस. तर सांग, माझ्या आयुष्यात हा चाफा म्हणून दरवळशील? कोपऱ्यामध्ये मनाच्या एक आडोसा दिला, प्रेम मागितलेस तूवन मी तुला चाफा दिला, प्रेम मागितलेस तूवन मी तुला चाफा दिला.